नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळावी यासाठी राज्य सरकारनं नवीन वाळू धोरणाअंतर्गत अकोला जिल्ह्यात 5 वाळू डेपोसाठीची निविदा बारगळल्यानंतर पुन्हा एकदा निविदा बोलावण्यात आल्या। निविदा सादर करण्याची मुदत 14 मे रोजी संपली। त्यानंतर आता पुढील प्रक्रिया होणार आहे। शासनानं रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन आणि ऑनलाईन विक्री करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार केलं। वाळू उत्खनन, वाळू डेपोपर्यंतची वाहतूक, डेपो निर्मिती आणि व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा जाहिरात खनिकर्म विभागानं प्रसिद्ध केली। एकूण 11 डेपो निश्चित करण्यात आले। मात्र डेपो सुरू होत नसल्यामुळे यापूर्वी महसूल मंत्र्यांनी बैठकांमध्ये नाराजी व्यक्त करत खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता। त्यानंतर या प्रक्रियेला आता गती आली। मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुन्हा प्रक्रियेला खीळ बसली। आता मतदान झालं असून निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारीही मोकळे झाले। यामुळे पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत। सध्या जिल्ह्यात 2 वाळू डेपो सुरू असून 6 डेपो मंजूर झाले आहेत। कपिलेश्वर, नागद, गिरिजापूर, मांजरी आणि डोंगरगाव या 5 वाळू डेपोसाठी एकही निविदा प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा पुनर्निविदा मागवण्यात आल्या आहेत।